नमस्कार मित्रांनो, मागचा कन्सेप्ट पैशांचा साठा थोडा इंटरेस्टिंग होता, थोडा किचकट होता। मी तुम्हाला सगळ्यांना सुचवेल की तो टॉपिक तुम्ही दोनदा तीनदा पहा, कारण तो थोडा इंटरेस्टिंग का आहे की एकदा तुम्हाला पैशांचा साठा कळला की तुम्ही गोष्टी इमॅजिन करायला सुरू होतं। तुम्हाला भरपूर 90 दिवसच्या प्लस ॲक्सेस आहे, तेव्हा तुम्ही हे व्हिडिओ दोनदा तीनदा खूपदा पहा, गोष्टी समजून घ्या, एकाच विषयाकडे फोकस करा, तुम्हाला गोष्टी चांगल्या कळणं जास्त सोपं असेल। चालेल, चला आता आज आपण दोन छोट्या संकल्पना शिकणार आहोत। या संकल्पना सेपरेट करण्याचं कारण असं आहे की पैशांचा साठा टॉपिक एवढा बंबार्डमेंट करतो, डोकं एवढं हँग करतो की आपल्याला शेवटी काही कळणं बंद होतं। त्यामुळे मी हे दोन लेक्चर परत काय केले, थोडे छोटे टाकण्याचा प्रयत्न केला। चला आता आपण पाहूया, तो आहे दोन गोष्टी आपण शिकणार आहोत। पहिला आहे मनी मल्टिप्लिकेशन थेरी, पैशांचा गुणक सिद्धांत। काय पहिला कन्सेप्ट आहे मनी मल्टिप्लिकेशन थेरी म्हणजे पैशांचा गुणक सिद्धांत, आणि दुसरा कन्सेप्ट आपण शिकणार आहोत तो आहे क्वांटिटी थेरी ऑफ मनी म्हणजे पैशांचा संख्यात्मक सिद्धांत। मी सिद्धांत तुम्हाला सांगतो, पण परत एकदा मागील लेक्चर सारखं या सिद्धांताच्या शेवटी मी तुम्हाला 3 कन्क्लुजन सांगणार आहे। ते 3 कन्क्लुजन तुम्हाला सोप्या भाषेत लक्षात ठेवायचे, त्याला काहीही डोकं लावायचं नाही। ज्या 3 कन्क्लुजनच्या आधारे तुम्ही सहज कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकता। चालेल, चला आपण सुरू करूया। परत एकदा लक्षात घ्या, आज दोन गोष्टी आपण शिकणार आहोत। पहिला आहे मनी मल्टिप्लिकेशन थेरी, पैशाचा गुणक सिद्धांत, आणि दुसरा आहे क्वांटिटी थेरी ऑफ मनी म्हणजे पैशांचा संख्यात्मक सिद्धांत। चला, मनी मल्टिप्लिकेशन थेरी याला आपण इक्वेशन ऑफ मनी मल्टिप्लाय किंवा पैशाची गुणाकार पद्धती किंवा पैशाचा गुणक सिद्धांत असं सुद्धा म्हणतो। मी पहा, बेसिक गोष्ट काय आहे इथं, पहिलं वाक्य काय लक्षात ठेवायचंय, अर्थव्यवस्थेमध्ये चलनाच्या क्वांटिटीपेक्षा म्हणजे किती चलन आहे, किती करन्सी आहे, चलनाच्या क्वांटिटीपेक्षा त्याचा सप्लाय किती पट आहे याला जास्त महत्त्व आहे। मार्केटमध्ये किती पैसा आहे याला महत्त्व नाहीये, महत्त्व काय आहे, हा असणारा पैसा किती प्रमाणामध्ये सप्लाय केला गेलाय याला जास्त महत्त्व आहे। याला आपण काय म्हणतो, मनी मल्टिप्लायर थिअरी, पैशांचा गुणक सिद्धांत। जर हा तुम्हाला कळायचा असेल तर सोपं काम काय करा, पत निर्मिती म्हणजे काय, क्रेडिट क्रिएशन म्हणजे काय, यावर मी एक लेक्चर घेतलं, याच सिरीजमध्ये घेतलेलं आहे, तो एकदा पहा। त्यात तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला शिकवताना सांगितलं होतं की तुम्ही माझ्याकडे 1 लाख रुपये फीस जमा केली आणि 1 लाख रुपये फीस जेव्हा सगळं जमा करत जाताना बँकांमध्ये ट्रान्सफर होत जाताना हे पैसे शेवटी किती रुपये झालेत, 2 लाख झालेत, बरोबर आहे। तुम्ही रमेश, गणेश, सुरेश, प्रियंका या सगळ्यांना आपण कर्ज देता हे पैसे किती झाले, 2 लाख रुपये झाले, आलं लक्षात। तर इथं पैशांची क्वांटिटी किती झाली, पैशांची क्वांटिटी झाली 1 लाख रुपये। पण तसं पाहायला गेलं, हिशोब केल्यानंतर सगळ्यात शेवटी कर्ज किती रुपयांचं गेलंय, 2 लाखांचं। कसं शक्य आहे, ते शक्य होलं मी तुम्हाला दाखवलंय की पैसे आलेत फक्त 1 लाख रुपये, पण याचं कर्ज किती रुपये होत गेलंय, याचं कर्ज होत गेलंय 2 लाख। सो जे 1 लाख रुपये होते याला म्हणायचं क्वांटिटी ऑफ मनी, याला म्हणायचं क्वांटिटी ऑफ करन्सी, आणि जेवढे पैसे सप्लाय केले गेलेत याला काय म्हणायचं, जेवढे पैसे मार्केटमध्ये कर्ज म्हणून दिले गेलेत याला म्हणायचं सप्लाय ऑफ मनी। तर लक्षात ठेवा, अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्याही इकॉनॉमीमध्ये चलनाच्या क्वांटिटीपेक्षा, क्वांटिटी किती आहे यापेक्षा त्याचा पुरवठा, याला आपण शब्द वापरतो मनी सप्लाय, मनी सप्लाय जास्त महत्त्वाचा असतो, याला आपण काय म्हणतो, मनी सप्लाय हा जास्त महत्त्वाचा असतो। अर्थव्यवस्थेमध्ये चलनाच्या क्वांटिटीपेक्षा त्याचा पुरवठा किती पट आहे याला महत्त्व आहे, आलं लक्षात। पत निर्मिती नावाचं लेक्चर परत एकदा पहा। 1 लाख रुपयाचं किती कर्ज झालंय, 2 लाख। पायाभूत पैसा वाढला, पायाभूत पैसा म्हणजे काय, रिझर्व्ह मनी, मॉनिटरी बेस, हाय पॉवर्ड मनी, M0। पायाभूत पैसा वाढला, M0 वाढला की ऑटोमॅटिकली पैशांचा पुरवठा वाढतो। मी तुम्हाला जस्ट कालच्या लेक्चरमध्ये शिकवलंय, पायाभूत पैसा वाढला की पैशांचा पुरवठा वाढतो। किती पायाभूत पैसा वाढवला असता, म्हणजे पायाभूत पैसा किती वाढवला असता, पैशाचा पुरवठा किती प्रमाणात वाढतो, पैशाचा पुरवठा किती प्रमाणात वाढतो याला आपण मनी मल्टिप्लायर असं म्हणतो। पायाभूत पैसा किती वाढवला असता त्याचा किती प्रमाणात मनी सप्लाय वाढतो याला आपण मनी मल्टिप्लायर असं म्हणतो। राहील लक्षात, परत लक्षात घ्या, किती पायाभूत पैसा वाढवला असता म्हणजे मॉनिटरी बेस किती वाढवल्यानंतर मार्केटमध्ये पैशांचा पुरवठा किती प्रमाणात वाढतो याला आपण काय म्हणतो, याला आपण मनी मल्टिप्लायर किंवा पैसा गुणक असं म्हणतो।
राहील लक्षात. हे 3 वाक्य ॲज इट इज लक्षात ठेवायचे, सोपं आहे. हे शिकवलेलं आहे, फक्त इथं तुम्हाला इथं काय केलं, थिअरीमध्ये आणून मांडले. आता इथं एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. फॉर्म्युला काय आहे, मनी मल्टिप्लायरचा हा फॉर्म्युला आहे. पैशांचा पुरवठा मनी सप्लाय भागिले पायाभूत पैसा. पायाभूत पैसा काय आहे, M0. याला आपण काय म्हणतो, मनी मल्टिप्लायर असं म्हणतो. हे मनी मल्टिप्लायर आपण खूप सगळ्या पैशांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने वापरतो. मनी मल्टिप्लायर किंवा मराठीत आपण याला म्हणतो पैसा गुणक. हा शब्द लक्षात ठेवा. मनी मल्टिप्लायरला आपण मराठीत म्हणतो पैसा गुणक. तर पैसा गुणक कसा मोजला जातो, पैशांचा पुरवठा भागिले पायाभूत पैसा. पायाभूत पैसा काय आहे, M0. मनी सप्लाय डिवाइडेड बाय रिझर्व्ह मनी, किंवा रिझर्व्ह मनी आणखीन काय शब्द आपण वापरतो, याला आपण मॉनिटरी बेस हा सुद्धा शब्द वापरतो, किंवा आणखीन एक शब्द आपण काय वापरतो, हाय पॉवर्ड मनी. हे तिन्ही शब्द आपण वापरतो, बरोबर आहे. रिझर्व्ह मनी किंवा मॉनिटरी बेस किंवा हाय पॉवर्ड मनी हे तीनही शब्द आपण वापरतो. आता हा जो मनी मल्टिप्लायर आहे हा आणखीन 2-3 ठिकाणी वापरला जातो. कसा पहा, मनी सप्लाय पैशांचा पुरवठा भागिले M0 म्हणजे काय, रिझर्व्ह मनी. त्यानंतर एकूण पैसा गुणक म्हणजे काय, मनी सप्लाय भागिले रिझर्व्ह मनी. संकुचित पैसा गुणक, संकुचित पैसा कोणता आहे सांगा, M1, बरोबर आहे. आणि विस्तृत पैसा गुणक काय, M3. सो M1 भागिले रिझर्व्ह मनी, M3 भागिले रिझर्व्ह मनी. M1 ला आपण संकुचित पैसा किंवा नॅरो मनी असं म्हणतो, आणि M3 ला आपण विस्तृत पैसा किंवा ब्रॉड मनी असं म्हणतो. शब्द लक्षात ठेवा. M1 ला आपण काय म्हणतो, नॅरो मनी, संकुचित पैसा. M3 ला आपण म्हणतो विस्तृत पैसा, ब्रॉड मनी. हे शब्द आपण वापरतो, चालेल. तर हे तीनही फॉर्म्युले लक्षात ठेवा. एकूण पैसा गुणक म्हणजे मनी सप्लाय, म्हणजे इथं मनी सप्लाय म्हणजे काय, पूर्ण पैशांचा साठा. इथं M मध्ये काय येतं, इथं M मध्ये येतं M0 प्लस M1, M1 प्लस M2 प्लस M3, हे सगळं यामध्ये येतं. आणि संकुचित पैसा गुणक आणि विस्तृत पैसा गुणक या तीनही गोष्टी यामध्ये येतात. राहतील लक्षात फॉर्म्युले, सोपं आहे. याला म्हणायचं मनी मल्टिप्लिकेशन थिअरी किंवा पैसा गुणक सिद्धांत. आता दुसरा आपण पाहूया, पैशांचा संख्यात्मक सिद्धांत, क्वांटिटी थिअरी ऑफ मनी. पैशांचा संख्यात्मक सिद्धांत म्हणजे काय, बरोबर आहे. तर पैशांचा संख्यात्मक सिद्धांत कळण्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाचं वाक्य मी तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला सांगणार आहे. काय आहे, पैशाचा पुरवठा आणि किमती यांच्यामधील संबंध जे दाखवतं त्याला आपण क्वांटिटी थिअरी ऑफ मनी असं म्हणतो. पैशांचा पुरवठा आणि किमती याचा संबंध जे समीकरण दाखवतं त्याला आपण क्वांटिटी थिअरी ऑफ मनी असं म्हणतो. म्हणजे काय पहा, एक सोपी संकल्पना आहे. समजा फक्त 5 लोकांकडे पैसे आहेत आणि ती लोक 5 वस्तूंची डिमांड करत आहेत, नॉर्मल कंडिशन. आता समजा मार्केटमधील पैशांचा पुरवठा वाढला, पैशाचा पुरवठा वाढला, मनी सप्लाय वाढला. मला सांगा, मार्केटमधील पैशांचा पुरवठा वाढला, मनी सप्लाय वाढला, तर याचा अर्थ काय झाला की लोकांच्या हातातला पैसा वाढला. पैशांचा पुरवठा वाढला म्हणजे काय, RBI मधील बँकांच्या ठेवी वाढल्या, RBI कडचे पैसे वाढले, RBI पैसे रिलीज करणार. बँकांकडे असणारा डिपॉझिट वाढलं, बँका पैसे मार्केटमध्ये रिलीज करणार. लोकांच्या हातामधील चलनी नोट आणि नाणी वाढले, लोक खरेदी करणार. RBI मधील इतर ठेवी वाढल्या, बरोबर आहे. RBI परत पैसे रिलीज करणार. म्हणजे ऑटोमॅटिकली मार्केटमधला पैशांचा पुरवठा वाढला की लोकांच्या हातातला पैसा वाढतो. मग अगोदर फक्त 5 लोक 5 वस्तू विकत घ्यायचे, पण आता 50 लोक आहेत ज्यांच्या हातामध्ये पैसा आलाय. आणि 50 लोकांच्या हातामध्ये पैसा आल्यामुळे काय झालं, ऑटोमॅटिकली ही 50 लोक त्या वस्तूंची डिमांड करतायत. 5 लोक 5 वस्तूंची डिमांड करतं आणि 50 लोक 5 वस्तूंची डिमांड करणं. मला सांगा, 50 लोकांनी त्या वस्तूंची डिमांड केल्यानंतर ऑटोमॅटिकली किमती खूप वाढतील का नाही. सेम पैशांचा पुरवठा आणि पैशांच्या किमती यांच्यामधील संबंध जे दर्शवितं याला आपण मनी क्वांटिटी थिअरी ऑफ मनी असं म्हणतो. म्हणजे मार्केटमधील पैशांचा पुरवठा वाढला की ऑटोमॅटिकली पैशांच्या किमती वाढतात. पैशांचा पुरवठा वाढला की किमती वाढतात. किमती वाढतात म्हणजेच काय होतं, म्हणजेच लक्षात ठेवा, चलनवाढ होते. म्हणजेच काय होतं, महागाई वाढते. म्हणजेच काय होतं, वस्तू महाग होतात. आलं लक्षात, सोपं आहे, बरोबर आहे ना. मला सांगा, अगोदर फक्त एकाच व्यक्तीला नोकरी होती, आता 10 लोकांना नोकरी आहे. 10 लोकांना नोकरी, ऑटोमॅटिकली ही सगळी लोक त्या वस्तू आणि सेवांची मागणी वाढवणार. आणि वस्तू आणि सेवांची मागणी वाढली की आता वस्तू महाग होणार. आलं लक्षात. तर
इथं हे फिशरचं समीकरण आहे. ग्रेशमच्या तत्वासोबत कन्फ्युजन नको व्हायला. फिशरचं समीकरण आहे MV बरोबर PT. याला आपण फिशरचं समीकरण असं म्हणतो. M म्हणजे काय? पैशांचा पुरवठा. V म्हणजे काय? पैसा फिरण्याचा वेग. म्हणजे एका हातामधून दुसऱ्या हातात जो पैसा कंटिन्युअस फिरत राहतो, पैसा फिरण्याचा वेग. P म्हणजे व्यवहारांची सरासरी किंमत, म्हणजे थोडक्यात काय? किंमत. आणि T म्हणजे व्यवहारांची संख्या. मला सांगा, मार्केटमधील पैशांची क्वांटिटी वाढली तर व्यवहाराची संख्या वाढेल का कमी होईल? वाढेल ना, ऑब्वियस गोष्ट आहे. मला सांगा, माझ्याकडे फक्त 100 रुपये होते तर मी काय करणार? एकदा जाऊन काय करणार? वडापाव खाऊन येणार. माझी अफोर्डेबिलिटी तेवढीच आहे. पण माझ्याकडे जर 2000 असतील तर मी सकाळी आणि संध्याकाळी 2 टाइम वडापाव खाणार. मी सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम चहा पिणार. जेव्हा 100 रुपये होते त्यावेळेस व्यवहार किती व्हायचे? एकच व्हायचा, कारण माझ्याकडे पैसे नव्हते, पैशांचा पुरवठा नव्हता. आता माझ्याकडे 2000 रुपये तर मी काय? 2 टाइम वडापाव आणि 3 टाइम चहा, म्हणजे व्यवहारांची संख्या किती झाली? 5. आलं लक्षात? सो पैशांचा पुरवठा वाढला की ऑटोमॅटिकली काय होतं? व्यवहारांची संख्या वाढते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, पैशांची क्वांटिटी वाढली की पैसा फिरण्याचा वेग वाढतो. म्हणजे काय होतं? मी पैसे माझ्याकडे नाही ठेवत, मी पैसे तुम्हाला देतो, तुम्ही ती कंटिन्युअस फिरत राहतात. तिसरा मुद्दा, मी 10 रुपयाचा वडापाव नाही खात, 2000 रुपयाला मी काय करतो? थोडा महागाचा वडापाव घेतो. म्हणजे काय होतं? व्यवहाराची किंमत सुद्धा वाढते. पैशाचा पुरवठा वाढला की ऑटोमॅटिकली व्यवहारांची संख्या वाढते, पैसा फिरण्याचा वेग वाढतो आणि व्यवहारांची किंमत सुद्धा वाढते. म्हणजे वस्तू महाग होतात. म्हणजे या 3 घटना होतात. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कन्क्लुजन्स. एखाद्या अर्थव्यवस्थेतील पैशांचा प्रवाह आणि व्यवहारांची किंमत सारखीच असते. म्हणजे काय? पैशांचा प्रवाह वाढला की ऑटोमॅटिकली व्यवहारांची किंमत सुद्धा काय होते? वाढते. आणि पैशांचा प्रवाह कमी झाला की ऑटोमॅटिकली व्यवहारांची किंमत सुद्धा काय होते? कमी होते. आलं लक्षात? पुरवठा वाढला, व्यवहारांची किंमत वाढते, म्हणजे वस्तू महाग होतात. पुरवठा कमी झाला, व्यवहारांची किंमत कमी होते, म्हणजे वस्तू स्वस्त होतात. पहिलं कन्क्लुजन. दुसरं कन्क्लुजन, पैशांचा पुरवठा M वाढलं की ऑटोमॅटिकली किमती वाढतात. जे मी शिकवलंय, पुरवठा वाढला की ऑटोमॅटिकली किमती वाढतात. कारण तुमच्या हातात पैसा येतो ना, तुमच्या हातात पैसा आला की तुम्ही वस्तू आणि सेवा विकत घ्यायला सुरू करतात. आणि जास्त पैसा असला की तुम्ही वस्तू आणि सेवा महागाने घ्यायला सुरू करतात. तिसरं, पैशाचा पुरवठा वाढला की पैशाचं मूल्य कमी होतं. ऑब्विसली मूल्य कमी होतं. मूल्य कमी होतं म्हणजे काय? मगाशी बघा ना, मी जो वडापाव 10 रुपयाला घ्यायचो तो वडापाव न खाता मी महागाचा वडापाव घेतो, 15 रुपये खर्च करतोय. पण याचा अर्थ काय झाला? अगोदर तो वडापाव मला 10 रुपयाला मिळायचा, आता सेम वडापावसाठी मला 1.5 किंमत मोजावी लागते, 1.5 किंमत मोजावी लागते, 15 रुपये मोजावे लागतात. म्हणजे माझ्या चलनाचं मूल्य कमी झालं, कारण त्या गोष्टीसाठी मला 5 रुपये जास्त द्यावे लागतात. आलं लक्षात? सो पैशाचा पुरवठा वाढला की ऑटोमॅटिकली पैशाचं मूल्य कमी होतं, म्हणजेच महागाई वाढते, म्हणजेच ती वस्तू विकत घेण्यासाठी मला जास्त पैसे द्यावे लागतात, कारण माझ्या चलनाचं मूल्य कमी झालंय. आणि हा युनिव्हर्सल नियम आहे, ज्या गोष्टीची क्वांटिटी ऑटोमॅटिकली वाढते त्याची किंमत ऑटोमॅटिकली कमी होते. 3 निष्कर्ष. पायाभूत पैसा म्हणजे काय? M0. पायाभूत पैसा वाढला की पैशाचा पुरवठा वाढतो. याला आपण काय म्हणतो? याला आपण मनी सप्लाय असं म्हणतो. बरोबर आहे. पहिला निष्कर्ष ॲज इट इज पाठ करायचा. ह्याच्यावर प्रश्न असतो, मागं जे शिकवलंय ते सगळं सपाट झालं तरी चालेल. काय लक्षात ठेवायचे? 3 निष्कर्ष पाठ करायचे. पैशांचा पायाभूत पैसा वाढला की ऑटोमॅटिकली पैशांचा पुरवठा वाढतो. दुसरं, बँकांनी अधिक पत निर्मिती केली की पैशांचा पुरवठा वाढतो. म्हणजे बँकांनी जास्त कर्ज दिलं, लोकांच्या हातातला पैसा वाढतो, पैशांचा पुरवठा वाढतो. पैशाचा पुरवठा वाढला की किमती वाढतात, वस्तू महाग व्हायला सुरू होतात. आलं लक्षात? 3 निष्कर्ष अत्यंत महत्त्वाचे आहेत, तुम्हाला हे यायला हवे. परत एकदा सांगतो, पायाभूत पैसा वाढला की पैशांचा पुरवठा वाढतो, बँकांनी अधिक पत निर्मिती केली की पैशांचा पुरवठा वाढतो, पैशांचा पुरवठा वाढला की ऑटोमॅटिकली किमती वाढतात. हे 3 अत्यंत महत्त्वाचे कन्क्लुजन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. राहील लक्षात? हे सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात बेसिक आहे. सोपं आहे, इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला माहीत असायला हवं. चालेल? आता हे लक्षात ठेवा. महागाई आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूया. अपेक्षा आहे तुम्हाला हे फिशरचं समीकरण आणि क्वांटिटी थेरी ऑफ मनी या दोन्ही गोष्टी कळल्या असतील, ज्या खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. आपण उद्याच्या लेक्चरला पाहूया चलनवाढ, जे अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू.